अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। हॅलो फ्रेंड्स, सखी सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला विशेष महत्त्व आहे। कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना हा पवित्र मानला जातो। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला खूप महत्त्व आहे। या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं। त्याबरोबरच मार्गशीर्ष महिन्यात श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने अशक्यही शक्य करतात स्वामी याची प्रचिती येते। स्वामी भक्त अनेक प्रकारे स्वामींची सेवा निरंतर करत असतात। मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीची गुरुवारच्या व्रतासोबत जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे व्रत केले तर त्याचा अनुभव तुम्हाला नक्की येईल। तर चला तर जाणून घेऊया श्री स्वामी समर्थांच्या व्रताबद्दल। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी व्रतासोबत तुम्ही श्री समर्थ यांचे 11 गुरुवारचे व्रत करू शकता। बरेच जण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात 11 गुरुवारचे व्रत करतात। आयुष्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हे व्रत केले जाते। कामात यश आणि प्रगतीसाठी स्वामींचे हे व्रत अनेक भक्त करत असतात। तुम्हालाही स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत करायचे असेल तर पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूया। हे व्रत करताना स्वामींवर अखंड श्रद्धा आणि विश्वास असावा। हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून करावे। गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे। त्यानंतर ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्या। रंग किंवा पाटावर लाल रंगाचे वस्त्र अंतरायचे आहे। त्यानंतर तुमच्या घरातील स्वामींचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करावी। फोटो किंवा मूर्तीच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवावा। ही मांडणी सकाळी केल्यानंतर अगरबत्ती, धूप, दिवा प्रज्वलित करावा। नंतर स्वामींना सर्वप्रथम गंध लावावा। आता स्वामींच्या चरणी एखादं फळ अर्पण करावं। त्यानंतर साखर व तुळशीची पानं असलेली वाटी ठेवावी। त्यानंतर छोट्या लोटी तांब्यात पाणी ठेवावं आणि जिथे घंटी ठेवली आहे त्याच्यासमोर तुमच्या घरातील जपाची माळ ठेवावी। त्यानंतर स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीला हार घालावा। तुम्ही मिठाईचा प्रसादही दाखवा। जर तुमच्या घरात स्वामी समर्थांचे गुरुचरित्र सारामृत पोथी असेल तर ही पोथी पूजा मांडणी सोबत ठेवा। ही मांडणी करताना मनात फक्त स्वामींचं नाव जप करा। इतर कुठलाही विचार मनात येऊ देऊ नका। हे व्रत करण्यापूर्वी 11 गुरुवारचा व्रतांचा संकल्प करावा। त्यासाठी एक ताट घ्या आणि 1 ग्लास पाणी घ्या। या ग्लासमध्ये चमचा ठेवा। या पाण्यात 1 फूल टाकावं। आता व्रताचा संकल्प घेताना चमच्याने थोडंसं पाणी उजव्या हातात घ्या। ते फूल सुद्धा हातात घेऊन तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वामींचं 11 गुरुवारचं व्रत करत आहात असा संकल्प घ्या। आता हे पाणी ताटात सोडावं। यानंतर तुम्हाला 11 वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। त्याबरोबरच 11 वेळा तारक मंत्राचा जप सुद्धा करायचा आहे। त्यानंतर सारामृत पोथी वाचा। पोथी वाचन झाल्यानंतर आरती करावी। नंतर प्रसादाचं वाटप करावं। अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात 11 गुरुवारचं व्रत करू शकता। संकल्प फक्त पहिल्या गुरुवारीच करायचा आहे। हे व्रत करत असताना एखाद्या गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात जाऊन 1 नारळ आणि खडीसाखर अर्पण करा। जर हे शक्य झालं नाही तर तुम्ही घरच्या घरी स्वामींच्या चरणी हे अर्पण करू शकता। पण जर सकाळी तुम्हाला वेळ नसेल पण स्वामींची सेवा करायची असेल तर तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करू शकता व आरती करा। मग दिवसभरात किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा बाकीची पूजा करू शकता, म्हणजे तारक मंत्र, पोथी वगैरे वाचू शकता। जर तुम्हाला 11 गुरुवार शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताला गुरुवारी तुम्ही संध्याकाळी महालक्ष्मी समोर श्री सूक्त आणि महालक्ष्मी स्तुती पठण करा। त्यानंतर 11 वेळा स्वामींच्या नावाचा जप करा। 11 वेळा शक्य नसेल तर 3 वेळा माळ जप करा। हे स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत खूप सोपे आहे आणि त्याचे फळ निश्चितच मिळते। स्वामी समर्थ अशक्यही शक्य नक्की करत असतात, पण स्वामींवर तुमचा पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असायला हवी। श्री स्वामी समर्थ तारक मंत्र। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतक्य अवधूते स्मृतगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, अज्ञे विना ना काळ नेई त्याला,
परलोकी ना भीती तयाला. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृती असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिल्ली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील साथ. विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंचामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हीही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर हे व्रत नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.